मैत्रिणींनो, आज वटपौर्णिमा स्पेशल मी तुम्हाला 6 वारी साडीची 9 वारी साडी कशी ड्रेप करायची हेच आज सांगणार आहे। माझं नाव करिश्मा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये। तर मी इथे फॉल पिको केलेली 6 वार साडी घेतलेली आहे प्रॉपर। ही साडी तुम्ही कोणत्याही सणाला नेसू शकता, नवीन नवरीला किंवा आपली जुनी नवरी असू दे जशी की मी, म्हणजे कोणालाही सुंदर दिसते आणि कुठल्याही बॉडी टाइपला ही साडी ड्रेप खूप छान दिसतं। तर आपण डाव्या हाताला थोडीशी साडी सोडलेली आहे, मध्ये बेली बटनला 2 गाठ मारलेली आहेत। शक्यतो वॉशरूमला पहिल्यांदाच जाऊन या आणि साडीला थोड्या मिळत्या जुळत्या रंगाची लेगिन्स वेअर करा। माझ्याकडे ब्लू नव्हती प्रॉपर म्हणून मी ग्रीन वेअर केलेली आहे। आता आपण डाव्या पायाला रोल केलेला आहे साडीचा, म्हणजे मागून पुढे साडी घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या प्लीट्स तयार करत आहोत। काठ दिसेल अशा पद्धतीने आपण या प्लीट्स तयार करत आहोत। प्लीट्स तयार केल्यानंतर आपण मागच्या बाजूला डाव्या पायावरचा काष्टा पाहून आतमध्ये टक करणार आहोत, म्हणजे डाव्या पायावरचा काष्टा पाहायचं की आपला पाय दिसत नाहीये ना मागून। आणि सर्वात चांगला फायदा म्हणजे 6 वारीची 9 वारी साडी जेव्हा नेसतो ना आपण तेव्हा आपले पाय दिसत नाहीत, आणि 9 वारीची काष्टा साडी नेसतो तेव्हा पाय मागून दिसण्याची शक्यता जास्त असते। आता उजव्या पायाला साडीचा रोल केलेला आहे आणि आपल्या हातात जो भाग येतो साडीचा तो पदर असतो। तर आपण पदर करणार आहोत। पदर करण्याची माझी सोपी टेक्निक तुम्ही पाहू शकता इथे, म्हणजे याने तुम्ही कुठल्याही काठपदर साडीचं किंवा कडक साडीचं पदर अतिशय आरामात करू शकता, तोही एकही प्लीट्स न सुटता। म्हणजे कधी कधी काय होतं, मधल्या प्लीट्स सुटतात आणि पदर परत करावा लागतो, आणि मधल्या प्लीट्स कधी सुटतात जेव्हा आपण घरून साडी नेसून कार्यक्रमाला जातो तेव्हा कळतं अरे मधली प्लीट सुटलेली आहे, मग अशा वेळेला ती प्लीट्स आतमध्ये टाकता येत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही प्लीट्स करू शकता जशी मी पद्धत दाखवली आहे। आणि त्याच्यानंतर थोडीशी हँड प्रेस करायची साडी जिथे आपल्याला शोल्डरवर ठेवायची आहे, आणि मागून कुणाकडून तरी छान प्लीट्स सेट करून ठेवायच्या किंवा आपणच सेट केल्या तरी चालतील। त्याच्यानंतर डाव्या खांद्यावर पिन लावून आपण साडीचा पहिला पदर घेऊयात आणि आपण तो काष्टाच्या मागे काष्टा घेऊन आणि साडीची पहिली प्लीट्स घेऊन दोन्ही घेऊन आपण सेफ्टी पिननी तिथे पॅक करूयात। याने काय होतं, काष्टा आपला छान व्यवस्थित राहतो, काष्टा पण बसता उठता, आणि पहिली प्लीट्स पण तिथे छान राहते, जेणेकरून आपल्याला पहिल्या प्लीट्सला पण वर खाली करावा लागणार नाही। आता जर तुम्हाला वाटलं की टाचेच्या खाली तुमची साडी येते तर दोन्ही पायाच्या सराउंडिंग दोन्ही काठ घेऊन सेफ्टी पिन लावा दोन्ही पायाला, मग तुमची साडी टाचेच्या खाली येणार नाही त्याप्रमाणे। आणि हा पदर माझा थोडा मोठा आला आहे, माझी म्हणजे मी स्लिम आहे म्हणून, तर तुम्ही थोड्याशा छान गुबगुबीत असाल तर पदर नॉर्मली तुमचा छोटा येऊ शकतो रेग्युलर प्रमाणे। तर आता मी इथे दागिने घालून आलेली आहे आणि हा फायनल लुक मी क्रिएट केलेला आहे। मी इथे हिरव्या बांगड्या, नेकलेस, मोती मला आवडतो, 9 वारी साडीवर मोती मला तसाही आवडतो, नथ, चंद्रकोर टिकली तुम्ही वेअर करू शकता, फिंगर रिंग, आणि मी इथे जुतीज वेअर केलेला आहेत, कोल्हापुरीस पण छान दिसेल। अशा प्रकारे हा साज 9 वारीचा मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।